ठाकरे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला पाठवलेल्या 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क नोटीसीची अगदी पहिली सुनावणी आज होतीये। कंपनीने आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितलाय, त्यामुळे नोंदणी मुद्रांक विभागाने ही सुनावणी निश्चित केली आहे। पाच पवार भागीदार असलेल्या अमेडियाने खरेदी विक्री दस्त नोंदणी करताना इरादापत्र दाखवून 5% मुद्रांक शुल्क माफी घेतली होती, मात्र उर्वरित 2% शुल्क न भरताच दस्त नोंदणी केल्याचं उघड झालं। आता या प्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित असून कंपनी आणि तारू यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। आजच्या सुनावणीत अमेडिया काय मांडणी करताय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जय पवारांच्या लग्नासाठी दिग्विजय पाटील बहरीनला गेले आहेत, तर त्यांना परदेशात जाण्याची परवानगीच कशी दिली असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। नेमकं ते काय म्हणाले आहेत ऐकूया। जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत? पण आता ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर आत्तेभावाच्या लग्नाला ते गेले असतील, आम्ही समजू शकतो। पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं, कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे, आत्ताचा जो FIR आहे, त्याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे। पण गेलेत ते आता, हाही फॅक्ट आहे। म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।